आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी पत्रकार परिषद होती, जसं आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड यांनी सांगितलं की प्रथमतः भोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभेची एकत्रित पत्रकार परिषद होती. आत्ताच सगळ्यांचा नामोल्लेख त्यांनी केलेला आहे. मी सर्वप्रथम आज जिल्ह्याच्या वतीने आज सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो. या पत्रकार परिषदेसाठी भोर विधानसभेचे माजी आमदार माननीय संग्रामदादा, तसेच पुरंदर विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय संजय सर जगताप हे उपस्थित आहेत. यांचंही प्रामुख्याने स्वागत करतो. आजची प्रामुख्याने पत्रकार परिषद घेण्यामागचा प्रामुख्याने उद्देश असा होता की आत्ताच आपण पाहिलं असेल की देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या खेलो इंडिया या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची पुणे ग्रँड चॅलेंज टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा 2026 मध्ये आपल्या इथे संपन्न होत आहे. आणि ही स्पर्धा आपल्या विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये होत असून त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामध्ये पाहिलं तर 50 देशांचे स्पर्धक, सायकल स्पर्धक आपल्या देशामध्ये येणार आहेत. ही खूप मोठी स्पर्धा आहे. म्हणजे अशी आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा प्रथमतःच भारतामध्ये होत आहे. याला ऑलिम्पिक दर्जा आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ सर्वच देशांचे चॅनल प्रक्षेपण ह्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जानेवारीमध्ये करणार आहे. तर ह्या त्याचा योग म्हणा की आपल्या पुरंदर आणि भोर विधानसभेमध्ये सर्वात जास्त निधी त्याच्यामार्फत आपल्या इथे पडलेला आहे. यामध्ये पाहिलं तर आपल्या ह्या स्पर्धेचं मुख्य कारण जर सांगितलं तर मोदीजींच्या संकल्पनेतून ही जी स्पर्धा होती याच्यामध्ये माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील यांच्या, तसेच आमचे संपर्कमंत्री जिल्ह्याचे संपर्कमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय राहुलदादा कुल, आत्ताच नामोल्लेख ज्यांचा केला ते माजी आमदार संग्रामदादा थोपटे, आमचे पुरंदर विधानसभेचे आमदार माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं नियोजन होणार आहे. या स्पर्धेमध्ये आपला जर बघितलं तर ग्रामीण भागातले बरेचसे रस्ते त्याच्यामध्ये आपण घेतले आहेत, ज्याच्यामध्ये कालच आपण पाहिलं असेल की निधी मंजूर झालेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ आज पुरंदरसाठी 114 कोटी तर भोर विधानसभेसाठी 121 कोटी निधी मंजूर रस्ते विकासासाठी झाले. त्याच्यामध्ये 7 मीटरचा सायकल ट्रॅकसाठी जे रस्ते करणार आहेत त्याच्यामध्ये साईडपट्ट्या असतील, दिशादर्शक फलक असतील. याचा फायदा काय तर रोजगार निर्मितीचं महत्त्वाचं साधन याच्यातून होणार आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय लेवलला पोचल्यामुळे आपले गावं जे ग्रामीण भागातली पर्यटन क्षेत्रामध्ये आपलं भोर विधानसभा असेल किंवा पुरंदर विधानसभेमधली गावं जागतिक पटलावर जाणार आहेत पर्यटनदृष्ट्या. तिथे आपला रोजगार वाढणार आहे. बऱ्याचशा आपल्या युवकांना त्यातून रोजगार मिळणार आहे. जवळजवळ अंदाज आत्ताच अजितदादांची किंवा आपल्या आत्ता पालकमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली, त्यातही आपण पाहिलं की त्यात आपले कलेक्टर साहेबांनी सांगितले की जवळजवळ हजारो कोटीचा रोजगार निर्मिती इथे होऊ शकतो. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं स्वप्न आहे की ही स्पर्धा होत असताना आपल्या आंतरराष्ट्रीय लेवलची सर्वात चांगली स्पर्धा ज्या बाकीच्या ठिकाणी होतात, फ्रान्समध्ये होते, इटलीमध्ये होते, त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची स्पर्धा आपल्याला इकडे करायची असं आपल्या फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे. त्या दृष्टीने निश्चितच आपले सगळे इथले जे प्रशासकीय लेवलला असेल ते सगळेजण त्या दृष्टीने काम करतच आहेत. पण आपल्या ग्रामीण भागाचा ह्यातून विकास होतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला हा विषय मांडायचा होता की याच्यातून ग्रामीण भागाचा रस्त्यांचा तर विकास होतोयच आहे, पण ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होणार आहे. आणि ह्यासाठीच आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज जर आपण बघितलं देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान नरेंद्रभाईंच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या संकल्पनेतून हा इंटरनॅशनल मॅरेथॉन आपल्याकडे होते. याचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की 50 देशातले जे वेगवेगळे सायकलपटू आहेत ते याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस ही स्पर्धा आहे त्यावेळेस
5,000 पेक्षा जास्त परदेशी नागरिक या ट्रॅकवरती ही स्पर्धा बघायला येणार आहेत आणि आपल्या संपूर्ण देशामधून साधारणतः 30,000 लोक आहेत ना, वेगवेगळ्या राज्यातली ही ट्रॅक बघायला येणार आहेत. त्याचबरोबर ESPN असेल, स्टार स्पोर्ट असेल, CNN स्पोर्ट्स असेल, असे इंटरनॅशनल न्यूज चॅनल जे स्पोर्ट्समध्ये काम करतात हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. दुसरी सर्वात महत्त्वाची, जसं आदरणीय संग्रामदादांनी आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखरजींनी सांगितलं की या ट्रॅकमुळे 3 फायदे प्रामुख्याने होणार आहेत. एक सर्वात महत्त्वाचं, इंटरनॅशनल नकाशावरती पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती हे सर्व तालुके त्या ठिकाणी येणार आहेत. पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, कारण निसर्गाचं खूप मोठं देणं ह्या ठिकाणी आहे. आपल्याकडे देवस्थानं सुद्धा खूप मोठी मोठी या ठिकाणी आहेत. गावं या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून, ज्या सायकलचा ट्रॅक होतोय, प्रामुख्याने सगळी गावं ग्रामीण भागातली याच्या माध्यमातून जोडली जात आहेत. आणि माझे पत्रकार मित्रांनी जे उत्तर दिलं, काय झालं की आता आपण जर बघितलं एखादी गोष्ट, पाऊस पडला की पाऊस आम्ही पाडला म्हणून घेणारी खूप मंडळी त्या ठिकाणी आघाडीवरती असतात, पण तो पाऊस का पडला? कुठेतरी त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला किंवा कुठेतरी निसर्गाची हे झाली म्हणून. तशाच प्रकारे हा जो निधी आला आहे, हा निधी प्रामुख्याने या देशाचे दूरगामी विचार करणारे खेलो इंडियाच्या माध्यमातून संकल्पना मांडून आज इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या माध्यमातून केवळ ती स्पर्धा होत नाहीये, तर देशाच्या नाहीतर जगाच्या नकाशावरती आपण पुणे जिल्हा त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवरती जातोय. याचा पर्यटनामध्ये आज जगभरातले पर्यटक इथे येणार आहेत. हे आल्यानंतर केवळ सायकल स्पर्धेसाठी नाही, नंतरच्या काळामध्ये इतरही गोष्टींच्यासाठी पोहोचणार आहेत आणि त्यामुळे त्याची निर्मिती, रोजगार हा खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. आज आदरणीय संग्रामदादा असतील, त्यांच्या माध्यमातून आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गावागावापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत हा पर्यटक, हे सर्व विजिटर्स त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग होणार आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये विचार न करता आम्ही लॉंग टर्ममध्ये विचार करतोय की याच्यामुळे आमची गावचे रस्ते सगळे चांगले होणार आहेत, आमच्याकडे पर्यटनाला चालना मिळणार आहे, आमची गावं जागतिक नकाशावरती येणार आहेत आणि याच्यामुळे सातत्याने व्यवसाय वृद्धी ग्रामीण भागामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत. आणि ही संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून ही सगळी रचना आणि ट्रॅक झालेलं आहे. आज एखादं टेंडर फ्लोट झालं म्हणून मी म्हणायचं की असं झालं, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं त्याच्यामध्ये आहे, पण जे दूरदृष्टीचा दृष्टिकोन आहे तो या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा आहे. आणि मला निश्चितपणे वाटतं, मी असेल, संग्रामदादा असतील आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्ष परिवाराच्या सर्व सदस्यांना वाटतं की हा दूरगामी विकासासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या खूप चांगला एक दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आज सायकलचे ट्रॅक त्या ठिकाणी होत आहेत, उद्याच्या काळामध्ये मोटो रेस स्पर्धा आज देशामध्ये नाही तर पश्चिम एशियामध्ये आज सगळ्यात जास्त ऑटोमोटिव्ह कंपनी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. उद्या सायकल ट्रॅक झालाय, उद्या ऑटोमोटिव्हच्या रेसेस पण त्या ठिकाणी होऊ शकतील, ज्याने आणखी आम्ही नकाशावरती येऊ आणि अशा प्रकारे रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे मला निश्चितपणे खूप मनापासून या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांचे मनापासून आभार मानायचे की पुणे जिल्ह्याची निवड त्यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आभार मानायचे आणि आपल्या सर्वांनाही याची कल्पना मिळावी की पाऊस कमी दाबाचा पट्टा म्हणून पडलेला नाही. हा सगळा जो निधी आलेला आहे हा एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून, एक विचार डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निधी आलेला आहे. त्याबद्दल मनपूर्वक आम्ही सर्वच मंडळी, आपल्या राज्याचे विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाईंचं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईंचं खूप मनापासून अभिनंदन करतो. दादा, आम्हाला खूप सर्व पत्रकारांना खूप आनंद होतोय की आपल्या भागामध्ये अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आहे, त्या निमित्ताने रस्ते पण होत आहेत. पण असं एक वाटतं की आपल्या भागामध्ये पर्यटन स्थळ अतिशय भरपूर आहेत, इतिहासकालीन किल्ले आहेत, त्याला जाणारे रस्ते त्याची दुरावस्था आहे. अशा युद्ध पातळीवर जसं सायकल स्पर्धेसाठी झालं तसं त्या पातळीवर काय तुम्ही प्रयत्न करणार आहात का, किंवा मोदी साहेबांच्या किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपल्या भागातील पर्यटन स्थळांसाठी सुद्धा असे रस्ते झाले पाहिजेत, असं काही आपल्याकडनं काही आहे का संकल्पना पुढची?
निश्चितपणे जसं सायकल स्पर्धा झाल्यात, मी म्हणलं मोटर स्पर्धा आहेत, आयर्नमॅन सारखी मॅरेथॉन आहे ज्याच्यामध्ये मिक्स स्पर्धा असते की मॅरेथॉन चालवली जाते, सायकल चालवली जाते, स्विमिंग होतं. आज अख्ख्या 6 जिल्ह्यांना मला वाटतंय पाणी द्यायचं काम हे बोरवेलला मुळशी त्या ठिकाणी बरोबर की नाही करतं. एवढी मोठी धरणं आहेत. तर आयर्नमॅन सारखी स्पर्धा आली तर पुन्हा एकदा रस्ते नेटवर्क येणार आहे आणि गावागावापर्यंत. म्हणजे काय होतं की आज आपल्याकडे खूप सुरेख आणि पुरातन मंदिर आहेत, पण ती गावं चांगल्या रस्त्याने जोडली गेली तर ही मंदिरं लोकांच्या समोर येणार आहेत. आज जगभरातले केवळ पर्यटक नाही येणार, जगभरातले आज जसे तुम्ही न्यूज चॅनल्स या ठिकाणी आलेला आहात किंवा पत्रकार आलेला आहात, जगभरातले स्पोर्ट्सवरती लिहिणारे पत्रकार किंवा जगभरातले चॅनल्स त्या ठिकाणी येणार आहेत. आणि निश्चितपणे स्पोर्ट्स बरोबर ते ह्या गोष्टीसुद्धा देशभर नव्हे तर जगभर पोहोचवणार आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे सर्वांनाच, म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी असतील, आम्ही सर्व टीम भारतीय जनता पक्षाची, आदरणीय आमचे नेते संग्रामदादा छोटे, आम्हाला सर्वांनाच खात्री की याच्यामुळे खूप दूरगामी आणि एक चांगला विकसित पुणे ग्रामीण होण्यासाठी आम्हाला खूप मोठा फायदा. मुंबईचा रोड आहे 1985 पूर्वीचा, त्याचं आता काम पूर्ण करून घेतलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात काही अडचण येईल. फक्त त्या रुंदीकरणाला फॉरेस्टनी परवानगी दिली नाही, परंतु आहे तो घाट आता व्यवस्थित आहे त्याच्यासाठी. देशाचे मुख्य पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते होऊ घातलेल्या उद्याच्या जानेवारीमधील सायकल मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन यांच्या मार्फत PWD विभागाच्या अंतर्गत भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर हवेली या मतदारसंघामधील, विशेष करून भोर आणि पुरंदर हवेली मतदारसंघामधील रस्त्यांच्या विकास कामाच्या निधीबद्दल खरं तर आजची पत्रकार परिषद आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आली. परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय संजयरावजी जगताप, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे, जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेबजी गरुड, उपाध्यक्ष जेवणाप्पा कोंडे, त्याचप्रमाणे राज्य परिषदेचे सदस्य श्री तांदळे, उपस्थित असणारे सर्व या दक्षिण विभागातील विविध तालुक्यांचे मंडलचे सर्व मंडल प्रमुख, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. खरं तर ही पत्रकार परिषद अगोदर होणं गरजेची होती, परंतु याबद्दलचा विस्तृत आराखडा, विस्तृत माहिती त्या ठिकाणी शासन स्तरावर उपलब्ध होत होती आणि त्या उपलब्धतेनुसार, उपलब्ध झालेल्या माहितीनुसारच आपल्याला त्याची संपूर्णतः माहिती देता येईल खऱ्या अर्थानं. त्यासाठी ही पत्रकार परिषद थोडीशी उशीर त्या ठिकाणी झालेली. आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय असा आहे की उद्याच्या जानेवारी महिन्यामध्ये खेलो इंडियाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीनं एक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ते आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये जवळपास 50 देशाहून अधिक देशांचे स्पर्धक यामध्ये सहभागी होणार. आणि मग आपल्याला आठवत असेल, बालेवाडी हिंजवडी म्हाळुंगे स्टेडियमची ज्या वेळेला निर्मिती झाली त्यावेळेला मोठ्या पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये म्हणजे म्हाळुंगे, बालेवाडी या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या. आणि त्यावेळेची तशी पूर्वतयारी म्हणून त्यावेळेच्या असणारे सर्व परिसरामध्ये रस्ते असतील, त्याचप्रमाणे अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून केलेल्या सुविधा असतील, एक प्रकारे संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाची ती स्पर्धा त्या ठिकाणी होत असल्यामुळं त्याकरताची शासनाने देखील चांगल्या पद्धतीची तयारी केली होती. आणि त्याच धर्तीवरती आज देखील शासन स्तरावरून ही तयारी त्या ठिकाणी सुरू आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघामध्ये या सायकल ट्रॅकच्या माध्यमातून त्याची निर्मिती करण्याचं, म्हणजे विशेष वेगळा सायकल ट्रॅक नाही, जे रस्ते आहेत त्याचे रुंदीकरण 7 मीटरपर्यंत करण्याच्या संदर्भामध्ये, जिथं जशी जागा उपलब्ध असेल तिथं 5.5 मीटरचे असे उपलब्ध करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्यात. आणि त्या पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम विभागानं अंदाजपत्रक त्या ठिकाणी तयार केले आणि त्याचं टेंडर देखील या ठिकाणी निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. जवळपास भोर विधानसभा मतदारसंघामध्ये 121 कोटी आणि
पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये 114 कोटी रुपये या निधीच्या माध्यमातून रस्त्याची कामं पाऊसकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ सुरू झालेली आपल्याला दिसतील. मध्यंतरी थोडंसं यामध्ये काही लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या, त्यामध्ये देखील त्यांनी ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेमधून विशेष करून पुणे जिल्ह्यामधला पुरंदर असेल, त्याचप्रमाणे भोर विधानसभा मतदारसंघ असेल, यामधील विशेष रस्त्यांची कामं सुचवण्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेषतः प्रामुख्याने भूमिका बजावलेली आहे. मी मुद्दाहून आपल्याला या ठिकाणी विशद करू इच्छितो. या ठिकाणी पुरंदर हवेलीचे सन्माननीय माझे आमदार या ठिकाणी संजयराव सर जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत सांगण्याचं कारण म्हणजे पुणे शहराच्या भोवताली असणारी ही जे काय तालुके आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे मुळशी तालुका, वेल्हा तालुका, भोर तालुका आणि पुरंदर तालुका, त्यातला काही सायकल ट्रॅकचा भाग हा सुद्धा मावळ तालुक्यामधून सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे साधारणतः PMRDची हद्द असेल, पुणे महानगरपालिकेची हद्द असेल, त्याचप्रमाणे PWD म्हणजे रिजनल प्लॅनिंग अथॉरिटीमधला जो काही भाग असेल, टाउन प्लॅनिंगचा काही भाग असेल, अशा वेगवेगळ्या भागामधून या सायकल स्पर्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. निश्चितच या स्पर्धेमुळं एक चांगलं रोजगाराचं माध्यम या चारही तालुक्यांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे. आता हजारो कोटी होतील का किती कोटी होतील यापेक्षा आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये सायकलची स्पर्धा असल्यानंतर जे पर्यटक त्या ठिकाणी येतील, त्याचबरोबरनं आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही स्पर्धक येतील, त्यामध्ये हॉटेल व्यवसाय असतील किंवा या ठिकाणचं ट्रॅव्हलिंग असेल किंवा या परिसरामधल्या सर्वच रोजगाराच्या संबंधित असणाऱ्या बाबी असतील, त्यामध्ये विशेष करून एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला भविष्यकाळात पाहायला मिळेल. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांचं विशेष करून या ठिकाणी मनापासूनचा आभार मानतो. प्रत्येक तालुक्याने वेगवेगळी परिस्थिती आहे. आता साधारणतः स्टेज 1 मध्ये पुरंदर, राजगड आणि हवेली याकरता जवळपास 109 किलोमीटरचा ट्रॅक आहे. पुरंदर आहे त्यामध्ये ट्रॅक आहेत, चार ट्रॅक आहेत. त्यामध्ये स्टार्ट झाला आहे तो गोळीबार मैदानामध्ये. गोळीबार मैदानावरून कोंडवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडी, नारायणपूर, चिवेवाडी, केतकावळे, नंतर पुणे जिल्ह्यात भोर तालुक्याच्या हद्दीत सुरू होतं कापूरवळ देवळ्यापासून. नंतर कासुर्डी एक आहे, मोहरी आहे, म्हणजे इथून कासुर्डीला कापूरवळवरून कासुर्डीवरून मोहरीवरून जांभळी, मधल्या दीडघर मार्गे जांभळीवरून आंबवणे, करंजावणे, नंतर वांगणी, निगडे, पुसगाव, पुसखिंड मार्गे शिवापूर, खेडशिवापूर, नंतर कोंढणपूर, सिंहगड रोड, सिंहगड घाट मार्गे डोंजे आणि शेवट खडकवासल्याचा लेक व्ह्यू पॉईंट जो आहे तो किरकटवाडीचा, तिथं हा एक ट्रॅक त्या ठिकाणी संपतोय. त्याची पूर्ण लांबी 109 किलोमीटरची आहे. दुसरी लांबी आहे 91 किलोमीटरची स्टेज 2 मध्ये. त्यामध्ये मुळशी, मावळ आणि PCMCचा काही भाग त्या ठिकाणी येतो. त्यामधल्या सुरुवात ही त्या ठिकाणी श्री बापूजी बुवा मंदिर, जे काही मानच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी बापूजी बुवा मंदिर आहे मुळशी तालुक्यामध्ये, तिथून सुरुवात होती. तिथून नंतर आंबडवेट गाव जे आहे तिथली जी कमान आहे, म्हणजे आंबरवेटची जी कमान आहे तिथून पौडवरून चाले, नंतर नाणेगाव नंतर हडशी नंतर जवण, त्याचप्रमाणे परत मावळ तालुक्याची हद्द सुरू होते. तिकोने जवणपासनं साधारणतः काले आणि थुगाव, शिवणे, डोणे, सावले चौक, त्याचप्रमाणे आढळे, बुद्रुक असा साधारणतः हा ट्रॅक जाऊन नेरे मार्गे, मारुंजी मार्गे परत मुळशीमध्ये येतो आणि PCMCच्या हद्दीत येऊन परत मारुंजीत येतो. म्हणजे चांदखेड मार्गे परत नेरे मारुंजी, नंतर हिंजवडीमधला तिथला लक्ष्मी चौक, भूमकर चौक, डांगे चौक आणि संत नामदेव महाराज चौक, इथं हा शेवट त्या ठिकाणी दुसऱ्या फेजचा होते. त्याची साधारणतः लांबी 91.8 म्हणजे साधारणतः 92 किलोमीटरची लांबी ही दुसऱ्या फेजमधली आहे. तिसरा जो फेज आहे तो एकूण 99.15
म्हणजे 99 किलोमीटरचा तिसरा फेज त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये पुणे, हवेली आणि PCMC असा तिन्हीचा भाग त्या ठिकाणी येतोय. त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे राजा चौकामध्ये. नंतर तिथून सुरुवात होते ती NCL ग्राउंड असेल, परत युनिव्हर्सिटी चौक असेल, राजीव गांधी ब्रिज असेल, नंतर रक्षक चौक असेल, केळेवाडी चौक असेल, डांगे चौक असेल, संत तुकाराम महाराज ब्रिज असेल, स्वामी विवेकानंद चौक असेल, भक्तिशक्ती चौक असेल, त्रिवेणी नगर चौक असेल. म्हणजे साधारणतः PCMC मधली गावं आहे, भाग आहे. तिथून परत असा राऊंड मारून सिल्वर चौक असेल, स्पाईन चौक असेल, अशा इंद्रायणी चौक असेल, टाटा सर्कल असेल, असा फिरून परत एम्पायर इस्टेट मार्गे, तापकीर चौक मार्गे परत हा त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेज रोडला त्या ठिकाणी आलेला आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवरनं परत नळस्टॉप असेल, नंतर भेलके चौक असेल, असा फिरून म्हणजे पुणे शहरामधल्या बऱ्यापैकी शनिवारवाडा, सेवन लव चौक, टर्फ क्लब, नॅशनल वॉटर मेमोरियल, त्याचप्रमाणे असा करत साधू वासवानी चौक करत फिरत हा सहकार संकुलामार्फत FC रोडवरून परत शेवट FC रोडला याचा शेवट होतो. साधारणतः हा 99 किलोमीटरचा आहे. बऱ्यापैकी शहरामध्ये या ट्रॅक त्या ठिकाणी फिरवल्या असल्यामुळे शहरामध्ये याचा बऱ्यापैकी ती स्पर्धा होणार आहे. आणि चौथा फेज आहे साधारणतः 137 किलोमीटरचा. तो फेज आहे साधारणतः पुरंदर आणि बारामती तालुक्यामधला. त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे सासवडमधून. सासवड नंतर सुप्यावरनं साधारणतः काळदरी, नंतर काळदरीवरनं माहूर खिंडीतनं परिंचे, वाल्हे, पिसुर्टी, नंतर नीरा, नंतर मोरगाव मूर्ती, नंतर असं मोरगाव मूर्ती करून जळगाव कडे पठार, तिथून हा जातोय साधारणतः पिंपळीकडे जातो. पिंपळीवरनं शेवट हा एंड होतो वंजारवाडीला. साधारणतः असा हा पुरंदर आणि बारामती असा 137 किलोमीटरचा हा लांबीचा हा ट्रॅक. असे 4 ट्रॅकमधून 4 स्टेज अशा स्पर्धेच्या केलेल्या आहेत. म्हणजे आता हे सांगण्याचं तात्पर्य की ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामधले बहुतेक पर्यटक या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी येतील. पुणे आणि पुण्याच्या बाहेरून सुद्धा येणारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात व्यतिरिक्त देशभरामधनं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्व स्पर्धक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा रोजगार सुद्धा या निमित्तानं उपलब्ध होतो. काय बोलायचं आता तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे काय नाही, जसे अंदाजपत्रक त्या पद्धतीची केलेली आहेत. ज्या ठिकाणी जसं PWD खात्याच्या मार्फत अंदाजपत्रक केली, ज्या ठिकाणी जास्त दलदलीचा भाग आहे, कायमस्वरूपी पाणी साठतंय किंवा डांबरीकरण करून सुद्धा ते वारंवार खराब होते, अशा पोर्शनमध्ये कॉन्क्रीटीकरणाचा फेज घेतलेला आहे. सरसकट असं कॉन्क्रीटीकरण नाही. दादा चेलाडी नसरापूर वेल्हे हे आत्ताच्या ह्याच्यातच आहे ना? ह्याच्यामध्ये साधारणतः हा रोड असा धरलेला आहे, तो आंबोनेपासून ते वरपर्यंत. आणि हा जो आता कासुर्डी ते हातवे ते दीडगरवरनं परत त्या मुख्य रस्त्यावर येतोय. आणि त्याचा परत सुरुवात ही करंजवण्यापासून कुसगाव खिंडी मार्गे कुसगाव गावाखेड शॉपूरपर्यंत मधला पीस नाही. हे आमदार शंकरभाऊ मांडेकरांनी त्यांच्या मतदारसंघात दाखवले असं आहे की अजितदादांनी हा रस्ता मंजूर केला दाखवला. आता त्यांना काय माहिती असेल तर मला माहीत नाही. आपल्याकडे जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये जी मी आता हे जे बोलतोय आपल्याशी, हे शासनाचं जे काय टेंडर झालेलं आहे, निघालेलं आहे, त्याच्या आधारावर मी बोलतोय. ते कशाच्या आधारावर बोलले मला सांगता येणार नाही. आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं हा कोणी केला याच्याबद्दलचा प्रश्न किंवा त्याच्याबद्दलची पत्रकार परिषद असं मला सांगायचं नाही. परंतु राज्य शासनाचे सर्व जे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, यांच्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे या रस्त्याला निधी उपलब्ध होतो. जिथं वन विभागाची हद्द आहे ते हद्द त्या ठिकाणी कायम ठेवून
जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. उर्वरित ठिकाणी जिथं हरकत नसेल त्या ठिकाणी 5.5 मीटर, परिणामी काही ठिकाणी 7 मीटर असे सुद्धा लांबीचा रस्ता आहे. संपूर्ण दरीच्या बाजूने बघितलं तुम्ही बरेच पडलेली किंवा पडझड झालेली त्या बाजूला संपूर्ण संरक्षण टोटल त्यातच सिक्युरिटीच्या दृष्टीकोन बॅरिकेड आणि हे सगळे तुम्ही जे म्हणताय ते त्याच्यात अंतर्भूत होईल. दिशादर्शक फलक, बॅरिकेड किंवा काही ठिकाणी दगड बांधकामाची भिंत असेल ते सुद्धा होती, संरक्षण कठडे. फक्त वन विभागाच्या हद्दीत वन विभागाच्या परमिशन करता येणार नाही, त्यामुळेच ते रखडले. आता कामाचा दर्जा कसा असेल? कामाचा दर्जा निश्चित डांबरीकरणाचा पृष्ठभाग आहे. काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल, जिथं अतिशय दलदल किंवा पाणी साठतं अशा ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचा सुद्धा समावेश अंदाजपत्रकात केलेला आहे. काही ठिकाणी जिथं मोऱ्यांची नव्यानं आवश्यकता असेल, काही ठिकाणच्या ओढ्यांवरती ब्रिजेस असतील, या सगळ्यांचा अंतर्भाव या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे.